योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. रामकृष्ण हरी. हरिपाठाच्या 5व्या अभंगावर आपण होतो. त्यात माऊली योगयागा विधी येणे नोहे सिद्धी हे सांगत असतात. पण हे येणे नोहे सिद्धी हे सांगत असताना सुद्धा माऊली 2 गोष्टी फार महत्वाच्या बोलतात. एक, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, हे एक. आणि दुसरं, गुरुविन ज्ञान अनुभव कैसा कळे, गुरुविन अनुभव कैसा कळे हे पण सांगतात. आणि साधू संगती ही तरणोपाय आहे हेही सांगतात. तरणोपाय आहे हे सांगतात. साधू संगती शिवाय तरणोपाय नाही, साधू संगती हा तरणोपाय आहे असं म्हणतात. तरणोपाय या शब्दाचा अर्थ काय आहे हे समजलं पाहिजे. तरणोपायचा अर्थच एक आहे, जो तरुण नेऊ शकतो, जो तरुण जाऊ शकतो, तो तरणोपाय. तरण्यासाठी जो उपाय आहे तो तरणोपाय. अगदी साधं सांगतो उदाहरण. समुद्र उल्लंघन करायचं आहे, म्हणजे समुद्र पोहून जायचं आहे. आणि समुद्र पोहण्याच्या अनेक कसरती आपण करत असतो. म्हणजे बघा, काही जणांची 32 किलोमीटरची सामुद्रधुनी चढून पोहून जाण्याचा विक्रम आहे. म्हणजे रामेश्वर ते समुद्र किनारा, धनुष्यकोडी ते श्रीलंका असा कोणी पोहण्याचा विक्रम केलाय. कोणी मुंबईच्या अरबी सागरात काही किलोमीटर लांब पर्यंत पोहून जाण्याचा विक्रम केलाय. काही किलोमीटर पर्यंत जाण्याचा विक्रम अनेक जण करू शकतात. पण अख्खा समुद्र ओलांडणे शक्य आहे पोहून जाऊन? तेवढी शक्ती या हातांमध्ये असेल, तेवढी शक्ती या पायांमध्ये असेल? बर, समजा हातापायात शक्ती आली तर अजस्त्र लाटा, वादळ वारा, खारं पाणी आणि मुख्य म्हणजे महाभयंकर जलचर यांचा सामना आपण त्या अथांग अफाट समुद्रात सापडलेले यक्किश्चित जीव करू शकू? नाही. मग समुद्र उल्लंघनाची शक्ती आमच्यात नाहीच आहे म्हणून आपण समुद्र उल्लंघन करत नाही का? असं आहे का काही? नाही, असंही नाहीये. मग समुद्र उल्लंघन कसं करतो आपण? मग छोटं अंतर पार करायचं असेल तर बोट असते, यांत्रिक बोट असते. मोठं अंतर पार करायचं असेल तर जहाज असतात. आणि या जहाजावर स्वार होऊन आपण कित्येक नॉटिकल मैल अंतर पार करत असतो आणि या समुद्रातून त्या समुद्रात सहजपणे जाऊ शकतो. जातो ना. केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को द गामा कालिकत बंदरात उतरला. आफ्रिकन समुद्र, हिंद महासागर, अरबी समुद्र अशा कितीतरी समुद्राला ओलांडून तो आला, कारण जहाज होता. हे जहाज असलं पाहिजे. जहाज असलं की समुद्र तरुण जाता येतो. हा भवसागर पार करायचा असेल तर काय? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे समुद्र तरुण जाणं म्हणजे काय? ज्ञानदेवच आपल्या एका अभंगात सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरुकृपे. काय दृष्टांताची मात? भवसागरातून पार करणारं जर काही असेल, भवसागरातून पार करणारं काही असेल तर ती गुरुकृपेचं जहाज आहे. हे गुरुकृपेचं जहाज ज्याच्याकडे असते ना, त्याला पार करून जाता येतं. गंमत अशी आहे मित्र हो, देव दिसल्यावर देव आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला देईल, पण जो सगळ्या गोष्टी देणारा देव आहे तोच कोणी दिला तर? कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यावर सगळ्या गोष्टी मिळतील, पण कल्पवृक्ष कुठे आहे? कुठे आहे? आहे कोणाकडं? कथा खूप ऐकल्यात. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलं की जे ज्या इच्छा मनात कराव्या त्या ज्या ज्या मनात कल्पावं तो तो देणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष. शिकलाय, माहित आहे, कथा वाचली आहे, स्वप्नात आहे, आला पाहिजे असं वाटतं, इच्छा आहे. कल्पवृक्ष कुठे आहे?
आपल्याला सगळं काही देईल तो कल्पवृक्ष कुणी आणून दिला तर काय बहार येईल ना. जो देव आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल तो देव आहे, हे खरं आहे. पण देव कुठे आहे? तो देव देण्याचं काम सत्पुरुष करतात, संत करतात, गुरु करतो. माऊली म्हणून म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. फक्त माऊलीच नाही, एकनाथांनी तर फार छान सांगितलंय. एकनाथ म्हणतात, माया जळे भवसागरू भरलासे अपरंपारू त्याचा उतरावया पारू. माया जळे भवसागरू, मायाच्या पाण्यानी हा भवसागर भरला आहे, अपरंपार भरला आहे. त्याचा पार उतरवायचा असेल, होय तू तारू मुनिराया. मुनिराया, संता, हे देवा, देव दाखवायचा आहे तर तू माझा तारू हो. तू तारू होशील तर मी जाऊ शकेल. तो तारू कळला पाहिजे. म्हणून ज्ञानदेव सांगे, दृष्टांताची माता हे लक्षात ठेवा. सागर तरुण जाण्यासाठी जहाज लागतो आणि ते जहाज जर दुसरं कोणी असेल तर ते जहाज म्हणजे संत आहेत, गुरु आहेत. कबीराने खूप छान सांगितलंय ना, गुरु गोविंद दोन उखडे काके लागू पाय. गुरु गोविंद दोन उखडे काके लागू पाय. बलिहारी गुरु आपण दियो गोविंद दिखलाय. कल्पवृक्ष आपल्या घरी आणून देणारा जास्त महत्वाचा हो. कारण त्याला पारख आहे, त्याला माहित आहे काय आहे ते. गुरुला माहित आहे, सत्पुरुषाला माहित आहे, तो जे देईल ना ते तो ईश्वर असेल. म्हणून तिथे होणं आवश्यक आहे. उत्कट भक्तीने, अगदी उत्कट भक्तीने ईश्वराची प्राप्ती होते. हे जितकं खरं आहे ना. तुम्ही म्हणाल तर मग उत्कट भक्ती मागा सांगितलं भाव असला पाहिजे. आधीच बोललात की भाव मनात असला पाहिजे. भाव नसेल तर देव दिसत नाही. मग काय, मनात भाव ठेवावा, देवाची प्रार्थना करावी, ती उत्कट भक्तीने करावी. मग बाकी साधू संत याची काय गरज आहे? सोपा आहे, खूप सोपा आहे. उत्कट भक्तीने ईश्वराची प्राप्ती होत असते, हे खरं आहे. पण ती उत्कट भक्ती कशी येईल? ती उत्कट भक्ती येण्यासाठी गुरु आवश्यक आहे. जहाजेने समुद्र पार करता येतो, खरं आहे. जहाज कुठं आहे समुद्र पार करण्यासाठीच? खरं ना. कल्पवृक्षाने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कोणता कल्पवृक्ष आहे? बाबळीच्या झाडाला कल्पवृक्ष समजून जर बाबळीच्या झाडाखाली बसायला लागो तर शेंगा पडतील. लिंबाच्या झाडाखाली बसावं तर लिंबोळ्या पडतील, है ना. कल्पवृक्ष कोणता आहे याची ओळख कशी करायची? ह्याच्यासाठी सोपा उपाय सांगतात. साधूची संगती तरुणोपाय. साधूची संगती हाच तरुण जाण्याचा उपाय आहे, हे लक्षात ठेवायचं. हे ज्याला कळलं ना त्याला सगळं जग कळतं. संस्कृतात एक सुभाषित फार सुरेख आहे. चंदनम शीतलम लोके चंदना दपि चंद्रमहा चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. जगात चंदन खूप शीतल आहे. चंदनाच्या पेक्षाही चंद्र शीतल आहे. चंद्र आणि चंदनाच्या पेक्षाही शीतल काय असेल तर साधूची संगती आहे. तिथे खरा आराम मिळतो, तिथे खरी आपल्यातली प्राप्ती होते. म्हणून माऊली दृष्टांत देऊन सांगतात की साधूची संगती हाच तरुणोपाय आहे. आणि या सगळ्या भावांनी घेऊन जेव्हा आपण हरीचा पाठ करायला लागतो ना, तेव्हा मनात एकच नाव येतं, हरिहरी हरिहरी हरिहरी. आणि मग हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अशी अवस्था येत असते. रामकृष्ण हरी.